वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळतंय. ओके. सो या प्रवासामध्ये मी शशांक शंकरप्पा येरोळे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च म्हणजे आपली सर्वात पारदर्शक अशी MTS परीक्षा चा रेणापूर तालुका प्रतिनिधी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. सो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आता प्रश्नपत्रिका पहिली, पेपर पहिला, इंग्रजी व बुद्धिमत्ता, प्रश्न क्रमांक 51 ते 100, इयत्ता चौथीसाठीची हा प्रश्नपत्रिका आहे. सो माध्यम मराठी व इंग्लिश असेल. प्रश्न क्रमांक 51 ते 100 कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असेल आणि 1 मिनिटात एक प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा हा या पाठीमागचा उद्देश आहे. ओके. सो भाग दुसरा आहे. सुरुवात करूया आपण. शिकायची आणि शिकवायची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी मुलांचे कौशल्य वाढवणारी राज्यातील सर्वात पारदर्शक अशी ही आपली महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव. प्रश्न 51, 51, क्वेश्चन नंबर 51, 51 to 52. फिल इन द ब्लँक्स चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. याच्यातला कोणता अल्टरनेटिव्ह इथं करेक्ट बसला पाहिजे ते हुडकायचं आपल्याला, शोधायचं आणि त्या अल्टरनेटिव्हचं ऑप्शन करेक्ट आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 51, हाऊ डॅश डॅश यू. ओके. इथे तर काय येणार, हाऊ आर यू. ओके. हाऊ आर यू येणार. हाऊ इज यू येईल का, नाही येणार. हाऊ हॅव यू येईल का, नाही नाही. हाऊ हॅज यू येईल का, नाही येणार. क्लिअर. सिंपल सिंपल लक्षात घ्या. फक्त आपल्याला तिथे काय येणार आहे, अल्टरनेटिव्ह कोणता बसेल ते करेक्ट करायचे. ओके. So next, question number 52. The earth dash dash round. The earth are round येईल का, नाही येणार. are round नाही येणार. ओके. The earth being round येईल का, नाही येणार. The earth is round. Yes, earth is round. हो का, earth round आहे. ओके. क्लिअर. सो आन्सर काय येणार आपलं, अर्थ इज राऊंड. ओके. आणि हाऊ आर यू. ओके. सिंपल सिंपल लक्षात घ्या. क्लिअर. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, क्वेश्चन नंबर 53. सिलेक्ट द करेक्ट फ्रॉम टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब इन ब्रॅकेट. ओके. टेन्सचा कोणता फॉर्म आता यूज होईल बघायचं, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, ह्याच्यातला कोणता टेन्स इथे लागू होईल ते बघायचं. आता बघा, एव्हरी मॉर्निंग गांधीजी डॅश डॅश फॉर अ वॉक. आणि इथं शब्द काय दिलाय त्यांनी, वर्ब कोणता दिलाय, गो दिलाय. ओके. गांधीजी कधी होते, तर पास्ट मध्ये होते गांधीजी. ओके. भूतकाळात होते. त्यामुळे इथं गोचा कोणता प्रकार येईल आपल्याकडे इकडं, तर गोचा पास्ट मधला प्रकार येईल. ओके. एव्हरी मॉर्निंग गांधीजी हॅड गॉन. ओके. विल गो येईल का, गांधीजी जाणार होते का, नाही नाही, ते नाही येणार. ओके. गांधीजी हॅड गॉन. ओके. हे येईल. वेंट येणार नाही आणि गॉन पण येणार नाही. ओके. सिंपल सिंपल लक्षात घ्या. क्लिअर आहे का. ओके. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, क्वेश्चन नंबर 54. यूज कॅपिटल लेटर इन ऍप्रोप्रिएट प्लेस. ओके. कॅपिटल लेटर आता बघायचं आपल्याला, ह्याच्यातलं खालच्यापैकी कोणतं कॅपिटल लेटर कुठंतरी चूक दिलेलं आहे, त्या अप्रोप्रिएट आपल्याला व्यवस्थित करायचं. ओके. सो चेक करू आपण. राम इज क्लेवर. ओके. राम फर्स्ट लेटर आले आर, ह्याच्यात चेक करू आपण. फुल स्टॉप. ही लाइक्स टू प्ले फुटबॉल. ओके. ही, हे बघा, फुल स्टॉपच्या नंतर हे जे यच आहे, हे यच काय पाहिजे इथं, यच कॅपिटल पाहिजे. ओके. अप्रोप्रिएट काय येणार आहे, फुटबॉल येईल का, शेवटचा शब्द नाही येणार, लाईक पण नाही येणार आणि प्ले पण नाही येणार. ओके. फुल स्टॉप झाल्यानंतर जो पहिला शब्द आहे, फुल स्टॉप झाल्यानंतर काय येणार आहे पहिलं, तर ही येणार आहे. सो हीचं यच काय असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे. क्लिअर. सिंपल. चलो नेक्स्ट. 55. काय म्हणते बघा, क्वेश्चन नंबर 55 to 56. सिलेक्ट द वर्ड टू रिप्लेस द अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सो ॲज टू मेक द सेंटेन्स करेक्ट. ओके. जे अंडरलाईन केलेले वर्ड आहेत, अंडरलाईन केलेले वर्ड आहेत, ओके, त्यांना काय करायचं, करेक्ट करा म्हणते.
ओके, सेंटेन्स करेक्ट करण्यासाठी त्याच्या जागेवर रिप्लेस करा कोणता तरी शब्द. आता कोणता शब्द रिप्लेसमेंट, हे बघा रिप्लेस दिले, रिप्लेस करायचा तिथला शब्द, अंडरलाईन केलेला शब्द रिप्लेस करायचा आणि त्याच्या जागेवर काय करायचं आपल्याला, जो येऊ शकतो शब्द, जो आला पाहिजे तो शब्द आपल्याला तिथे लिहायचा आहे. सो चेक करू आपण. क्वेश्चन नंबर 55. शी सेड, ओके, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट, धिस आर माय पेन्स. ओके, धिस हा शब्द बदलला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. आता बघा आपल्याला कसं ओळखायचं, बघा बघा, धिस आर माय पेन्स, इथे शेवटला काय आलं बघा, शब्द काय आलाय, हा पेन्स, वस्तू आहेत, वस्तू. पण ते पेन्सच्या शेवटला काय आलंय, यस, म्हणजे इथं मेनी वस्तू आहेत. लक्षात आला का, जास्त वस्तू आहेत, एक पेक्षा जास्त वस्तू आहेत. सो इथं काय येणार आहे, एकतर धीस, आता मेनीसाठी काय घेतो आपण, एकतर धीस घेतो किंवा दोज घेतो. ओके, सो आता बघा इथं दॅट येईल का, नाही, इथे एका सिंगल वस्तूसाठी घेतो आपण. दीज येऊ शकते, चेक करू आपण. युअर्स हे नाही येणार आणि हर हे पण नाही येणार. सो आपलं इथं काय येणार, दीज किंवा दोज दोन्हीपैकी एक येणार. सो इथं दीज दिलेला ऑप्शन, सो इथं काय येणार, दीज. क्लिअर आहे का, सिंपल सिंपल लक्षात घ्या एकदम. ओके, चेक करू आपण. चलो नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 56. श्याम इज ऑन द रूम. ऑनला त्यांनी काय केलेलं आहे, ऑनला काय केलेलं आहे त्यांनी, अंडरलाईन केलेलं आहे. ओके, सो ऑनच्या जागेवर काय येऊ शकते, आता रूम आहे, हो का, रूम, रूम मध्ये आहे, श्याम कुठं आहे, रूम मध्ये आहे. सो काय येईल, श्याम इज इन द रूम. ओके, ऍट द रूम नाही येणार, ऑफ द रूम नाही येणार आणि टू द रूम पण येणार नाही. क्लिअर आहे का, एकदम सिंपल सिंपल आहे, लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. फाइंड द रॉंग पेअर. ओके, आता रॉंग पेअर, चुकीची जोडी हुडकायची आपल्याला. सेलर, क्रू, ओके ठीक आहे, चेक करू आपण. लॉज, कोड, ओके आहे, चेक करू आपण. पीपल, क्राऊड, ओके होऊ शकते. ट्रीज, ग्रुप, ओके ठीक आहे. आता ह्याच्यात बघा कसं केलेलं आहे त्यांनी, त्यांना काय अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे. ओके, आता बघा हे प्रत्येकाचा ग्रुप दिलेला आहे. सेलरचा ग्रुप दिलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, क्रू म्हणतो. ओके, लॉजच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, कोड म्हणतो. एक सगळे लॉज तयार जे असतात ते लॉजला कोड येईल. ओके, पीपलला क्राऊड येईल. पण ट्रीला काय येईल, ट्रीला, ट्रीला काय येईल, ग्रुप्स. ओके, ट्रीच्या ह्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बंच जो असतो ट्रीचा, ट्री जास्त ट्री, मेनी ट्रीज असल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. ओके, सो आपला ऑप्शन काय निघेल ह्याच्या बाहेर, रॉंग पेअर कोणती आहे, तर ट्रीज ही रॉंग पेअर आहे. ओके, ठीक आहे, चलो नेक्स्ट बघू आपण. क्वेश्चन नंबर 58. कीज, बंच. ओके, ठीक आहे, चलो आपण पुढे चेक करू. फ्लावर्स, बंच, फ्लावर्सच्या ह्याला आपण बंचेस म्हणतात. ओके, रॉबर्स, गँग, ओके रॉबर्सच्या ह्याला गँग म्हणतात. ओके ठीक आहे. ग्रेप्स, बंडल, बंडल हे बघा हे पण बाहेर निघालं. ग्रेप्सच्या ह्याला पण काय म्हणतो आपण, बंचेस म्हणतो. ओके, घोस. क्लिअर, ग्रेप्स, द्राक्षाच्या ह्याला काय म्हणतो आपण, घोस म्हणतो, घोस. ओके, बंडल नाही म्हणत. ठीक आहे, क्लिअर, त्याच्यामुळे तो रॉंग पेअर आहे. सिंपल, एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. फाइंड द ऑड वर्ड. ऑड वर्ड, ओके, गटात न बसणारा शब्द शोधायचा आपल्याला. आता इथं ऑड वर्ड इन द ग्रुप, ह्या ग्रुप मधला गटात न बसणारा शब्द. हिस्ट्री, ओके, इतिहास, जिओग्राफी, भूगोल, हिंदी, ओके, आणि सिविक्स, नागरिक शास्त्र. ओके, ह्याच्यात बघा काय बाहेर येईल, हिंदी बाहेर येईल, कारण ही काय आहे, लँग्वेज आहे. ओके, क्लिअर, भाषा, भाषा, सिंपल, क्लिअर. बाकी सगळे आहेत विषय, पण ही काय आहे, भाषा आहे, त्याच्यामुळं हा बाहेर निघाला. ओके, नेक्स्ट. 60. चेक करू आपण. क्लेवर, डर्टी, ब्युटिफुल, अंडर, हे बघा इथं अंडर निघेल बाहेर, अंडर. ओके, क्लेवर असते, ह्या आपल्या सगळ्या काय आहेत, आपल्याला दिसणाऱ्या आहेत, हो का, म्हणजे क्लेवर हुशार असतो मुलगा, डर्टी घाणेरडा पण असतो, ब्युटिफुल सुंदर पण असतो मुलगा, अंडर म्हणजे खाली, हा शब्द त्याच्यामुळे बाहेर निघाला. ओके, क्लिअर आहे का, एकदम सिंपल सिंपल. चला नेक्स्ट चेक करू आपण. सोल्जर, सेलर, क्लाउड आणि एअरमॅन. ओके, इथं बघा आता क्लाउड, क्लाउड बाहेर निघाला बघा हा. हे सगळे काय आहेत, सोल्जर, हे मॅन असतो, सेलर पण असतो आणि एअरमॅन पण असतो. क्लाउड म्हणजे ढग, हा वेगळा शब्द दिलेला आहे. सो गटाच्या बाहेर ऑड मॅन आउट, तो निघाला. ओके, नेक्स्ट. हिम, हर, देम, देअर, हे बघा इथं देअर निघाल बघा बाहेर. हे आता सगळे माणसांसाठी वापरले जातात, हिम, हर, देम. ओके, देअर म्हणजे तिथे, तो वेगळा शब्द आलेला आहे, तो त्याच्यामुळं तो गटाच्या बाहेर निघाला. ओके, सिंपल सिंपल लक्षात घ्यायचं एकदम आपल्याला, सिंपल सिंपल.
क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. विच इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रूट. किंग ऑफ फ्रूट बघा, आपलं किंग ऑफ फ्रूट कोणता आहे? ऍपल आहे का? नो, ऍपल नाही आपलं किंग ऑफ फ्रूट. काय? बनाना. बनाना पण नाहीये. मँगो. यस, मँगो इज द आवर किंग ऑफ फ्रूट. ओके, सिंपल, क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. विच थिंग डिड यू प्ले विथ इट. ओके, प्ले. आता आपण कोणत्या गोष्टी प्ले विथ इट, कोणत्या गोष्टी सोबत खेळतो आपण? चॉक सोबत खेळतो का आपण? नाही, चॉकचा वापर आपण लिहिण्यासाठी करतो. ओके, बॉल. बॉल सोबत खेळतो. चेक करू आपण. पेन सोबत खेळतो का? नाही, पेन पण आपण लिहिण्यासाठी वापरतो. पेन्सिल पण लिहिण्यासाठीच वापरतो. सो खेळतो कशासोबत आपण? बॉल सोबत खेळतो. वी प्ले विथ बॉल. ओके, सिंपल, क्लिअर. चलो नेक्स्ट काय म्हणतो बघा, क्वेश्चन नंबर 65. अंपायर, अम्ब्रेला. In these words, how many letters are the same? Okay, how many letters? किती शब्द? लेटर्स. ओके, किती शब्द आर द सेम म्हणजे सारखे आहेत. आता सारखे 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 शब्द आपण बघू, चेक करू. तर बघा, इथे यू आहे, इथे यू आहे. एक शब्द लिहून घेऊ आपण, शब्द काय अडचण नाही. यम. यम. ओके, यम पण आहे, यम पण आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. नेक्स्ट बघू आपण. पी. इथं पी आहे, इथं पी नाही. सो पी नाही कटला. आय. आय आहे का? नाही, आय पण कटला. आर. आर आहे का? ओके, यस, आर आहे. सो नेक्स्ट आर आहे. सो नेक्स्ट बघू आपण. ई. ई आहे का? यस, ई पण आहे. सो हाऊ मेनी लेटर्स? 1 2 3 4. 4 लेटर्स. ओके, सिमिलर लेटर्स किती आहेत? 4 लेटर्स आहेत. सिंपल, एकदम क्लिअर. चलो नेक्स्ट. ओके, चलो इथपर्यंत आपले इंग्रजीचे झालेले आहेत. आपण आता थोडेसे बुद्धिमत्तेचे म्हणजे आता 66 ते 80 पर्यंत आपले, सॉरी 66 ते 100 पर्यंत आपले कशाचे असणार आहेत? बुद्धिमत्तेचे असणार आहेत. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट काय म्हणते बघा. 66 ते 68 हे 3 प्रश्न खालील अक्षरमालेवर आधारित आहेत. ओके, ही अक्षरमाला दिलेली आहे, ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. ABCDE FGHIJ KLMNO. ओके, 5 5चा ग्रुप आहे, त्याच्यावर आपल्याला खाली प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. सो आता बघा, हाच प्रश्न इंग्लिश मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 66 to 68. दीज 3 क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द फॉलोइंग सिरीज. ही सिरीज दिलेली आहे, लेटर सिरीज आहे. ह्या सिरीजवर बेस आता खाली आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, काही क्वेश्चन्स असतील, त्याचे आपल्याला आन्सर शोधायचे आहेत. सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके, चलो प्रश्न क्रमांक 66. डावीकडून 7वे अक्षर कोणते? डावी बाजू, उजवी बाजू. हे बघा, जसं आपण आहे तसंच. सिंपल सिंपल लक्षात घ्या. उजवा हात, उजवी बाजू. लक्षात ठेवतानाच लक्षात ठेवायचे, आपला उजवा हात. आपण लिहितो कोणत्या हाताने, जेवतो कोणत्या हाताने, तो उजवा हात. ओके, आणि ही डावी बाजू. सिंपल. हे बाजू आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. आपला हात म्हणजे तीच बाजू, एक लक्षात घ्या. इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आपल्याला. जो आपला हात आहे, आपला डावा हात असेल तर ती डावी बाजू, उजवा हात असेल तर ती उजवी बाजू. सिंपल, एवढं सिंपल आहे. ओके, राईट साईड, लेफ्ट साईड. क्लिअर. क्लिअर. चलो आता बघू इथं आपण काय म्हणताय. डावीकडून 7वे. डावीकडून आपली डावी बाजू कोणती आहे? बघा, ही डावी बाजू आहे. 7वे अक्षर हे बघा. 1 2 3 4 5 6 7. सो 7वं अक्षर कोणतं आलं आपलं? जी. 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 ओके, विच इज द 7th लेटर फ्रॉम द लेफ्ट. लेफ्ट साइड. लेफ्ट लेफ्ट साइड. इकडे घेऊ आपण, हे इकडे घेण्यापेक्षा इथे घेऊ. हे बघा, हे लेफ्ट साइड. ओके, सो लेफ्ट साइड न बघा किती म्हणताय? 7th. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ. सेव्हन्थ काय येणार आहे? SG. ओके, एकदम सिंपल सिंपल. आपल्याला फक्त राईट लेफ्ट लक्षात आलं ना. लक्षात ठेवायचं, पण कसे लक्षात ठेवायचे? डावा डावा हात डावी बाजू, लेफ्ट साइड. ओके, उजवा हात उजवी बाजू, राईट साइड. क्लिअर, सिंपल. चलो नेक्स्ट काय म्हणते बघा. परत, ए पासून 9वे अक्षर कोणते? ए पासून, आता ए, आणि इकडे काय म्हणते बघा. विच इज द 9th लेटर फ्रॉम ए. ओके, चेक करू आपण. ए पासून 9वे अक्षर. ए पासून 9वे. ओके, चेक करू. ए. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, ए पासून 9वे अक्षर कोणते आहे? कोणते आहे? सिंपल, आय. ओके, आता ए पासून चालू करू. 9th म्हणलं इकडं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, एट, नाईन्थ. सिंपल. सो इट्स आय. क्लिअर आहे का? एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, चलो नेक्स्ट काय म्हणते बघा.
मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? ओके चलो. विच इज द फोर्थ लेटर टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज एक्झॅक्टली इन द मिडल. एक्झॅक्टली मिडल मध्ये जे आहे त्याच्या लेफ्ट साइडला काय म्हणते फोर्थ लेटर कोणता आहे ते बघायचं आपल्याला. अगोदर एक्झॅक्टली मिडल म्हणजे एकदम मध्यभागातलं अक्षर काढावं लागेल. चेक करू आपण मध्यभागातलं अक्षर बघा कसं काढतोय मी. आता इकडून बघा मी 1 2 3 4 5. हो का सुरुवातीनं 5 सोडले, पाठीमागून 5 सोडू. 1 2 3 4 5. ओके. इकडचे 5 इकडचे 5 सोडले. आता बघा इथं मध्ये 5 लिटर आहेत. सो इकडचे बघा आपण 1 2 डाव्या साईडने सोडले, राईट साईडने सोडू. आता 1 2 सोडले. मध्ये मध्ये काय आला आपला हा एच. हो का हा मध्य आला आपला मध्य. क्लिअर आहे का? मध्य भाग म्हणू आपण याला. ओके ठीक आहे. आता मध्यभाग सापडला आपल्याला. अक्षराच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे ह्याच्या डावीकडे किती अक्षर म्हणते? चौथे अक्षर म्हणते. 1 2 3 4 हे 4 नंबरला कोणतं आलंय बघा. 1 2 3 4 नंबरला अक्षर कोणतं आलं? सो इट्स डी. ओके क्लिअर सिंपल. आता इथं पण तेच लक्षात घ्या. इकडून आपण अर्धे सोडायचे म्हणजे इकडून हाफ करू. हाफ हाफ आता एकदम मिडलला जायचं आपल्याला. मिडलला कसं जायचं बघा. 1 2 3 4 5. ओके लेफ्ट साइडनं 5 सोडले, राईट साइडनं 5 सोडू. 1 2 3 4 5. ओके सिंपल सिंपल लक्षात घ्या. 1 2 3 4 5. ओके आता इकडून परत लेफ्ट साइडनं काय करू आणखीन 2 सोडू. 1 2 राईट साइडनं तेच करू. 1 2 हे मिडलला काय आला आपल्याकडं जो एकच राहिला तो काय आला? हा मिडल लेटर आहे. ओके सिंपल. सो आता ह्याचे काय म्हणते फोर्थ लेटर टू द लेफ्ट. ओके लेफ्ट लेफ्ट 1 2 3 फोर्थ लेटर कोणता आहे? इट्स डी. ओके सिंपल सिंपल लक्षात घ्यायचा. क्लिअर आहे का? ओके चलो नेक्स्ट पुढं. ओके काय म्हणते बघा. संख्यामाला 69 ते 70 ह्याच्यासाठी या दोन प्रश्नांसाठी एकच संख्यामाला दिली आहे. वरील संख्या मालिकेत किती समसंख्या आहेत? ओके समसंख्या महत्वाचं आपल्याला अगोदर समसंख्या म्हणजे काय माहित पाहिजे. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या हे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे. समसंख्या काय? एकक स्थानी काय असलं पाहिजे? कोणतीही अशी संख्या ज्याच्या एकक स्थानी काय असलं पाहिजे? 0 0 2 4 6 आणि 8 हे जर अंक एकक स्थानी असले तर सिंपल ती काय झाली? समसंख्या झाली. एवढं क्लिअर लक्षात ठेवा समसंख्येसाठी. ओके क्लिअर आहे का? चलो आपण चेक करू. हे बघा बघा इथं आता 19 9 आहे. समसंख्या येईल का? नाही येणार. 3 आहे येईल का? नाही येणार. 52 हे बघा आली बघा समसंख्या 52 आली. नेक्स्ट आणखीन काय बघू 41 येईल का? नाही येणार. इथं 5 आहे बघा 25 येणार नाही. 4 आहे 34 येईल. ओके नेक्स्ट 75 ही पण नाही येणार. सो समसंख्या किती झाल्या आपल्याकडं? 2. क्लिअर एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. क्लिअर ओके चलो. हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर इन द अबव सेट. इवन नंबर्स तेच परत हो का युनिट प्लेस इवन नंबर दोन्ही एकच आहे. इवन नंबर्स ओके काय असलं पाहिजे? युनिट प्लेसला काय असलं पाहिजे? कोणतीही संख्या या जगातली कोणती किती लहान किती मोठी संख्या घ्या. इवन इवन नंबर म्हणजे काय? युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे असले पाहिजेत. हे असले तर आपल्याला 100% काय होणार आहे? ती इवन नंबर होणार आहे. चेक करू आपण कोणते कोणते इवन नंबर आहेत. 19 इथं 9 आहे. सो हा इवन नाही, हा ऑड झाला. 363 मध्ये हे 3 आहे युनिट प्लेसला. सो हा पण नाही येणार. 52 यस 2 आहे. सो हा आला इवन नंबर. नेक्स्ट 41 हा येणार नाही. 25 हा पण येणार नाही. 34 यस इथं 4 आलाय युनिट प्लेसला. सो हा पण 34 पण इवन नंबर होईल. आणि 75 5 आलाय त्याच्यामुळे हा नाही होणार. सो इवन नंबर्स किती आहेत वरच्या सिरीज मध्ये? 2 नंबर्स आहेत. ओके ओके क्लिअर. चलो नेक्स्ट आपण बघू पुढे आता. वरील संख्या मालिकेत असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती? मूळ संख्या प्राईम नंबर्स. ओके ठीक आहे. प्राईम नंबर्सची इथं आपल्याला प्राईम नंबर्स इथं लिहितो मी. प्राईम नंबर्स ओके सम असं करू आपण. हो का वरच्या सेट मधल्या प्राईम नंबरचं काय करायचं आपल्याला? सम करायचंय. क्लिअर आहे का? प्राईम नंबर्स आता प्राईम नंबर्स माहित पाहिजेत आपल्याला, पाठ असले पाहिजेत. आता बघा प्राईम नंबर्स काय काय आहेत? 19 हो का. प्राईम नंबर्स म्हणजे फक्त एक आणि तोच असे दोनच अवयव असले पाहिजेत. म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही अशी संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. हो का. इट्स ओनली डिव्हिजिबल बाय इट्स सेल्फ अँड वन. ती कोणती झाली? प्राईम नंबर झाली. क्लिअर क्लिअर लक्षात ठेवा. 19 19 भाग कोणत्या पाड्या देत नाही? 63 3 भाग जातो. सो 63 नाही येणार.
52 दोन भाग जातो शोध येणार नाही. 41 यस, इट्स प्राईम नंबर. नेक्स्ट पुढं 25 तो पण प्राईम नंबर नाही, फायनल डिवायजिबल आहे. 34 तो पण नाही कारण 4 आहे, त्याला पण जाईल. 75 हा पण नाही. प्राईम नंबर्स पार्ट असले तर आपल्याला चेक करायची गरज नाही. ओके, सो करून घेऊ, त्याचं बेरीज करून घेऊ. 9 आणि 1 10ला, 0 हातचा आला 1 1 2 2 आणि 4 6, इट्स 60 आन्सर आला. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या, एकदम एकदम सिंपल सिंपल. प्राईम नंबर्स आपल्याला 1 to 100 आपल्याला एकदम पाठच असले पाहिजे. क्लिअर? सिंपल. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, गटातील वेगळे पद ओळखा. ओके, हत्ती, नाग, गज आणि केसरी. ओके चलो, हत्ती नाग गज केसरी. केसरी येईल बाहेर, हे सगळे एकच नाव आहेत. ओके, फाइंड द ऑड मॅन आउट. व्हीट, जवार, बाजरा, ग्राम. ओके, ग्राम निघेल बघा बाहेर. आता व्हीट, जवार आणि हे बाजरा, ह्याचे काय करतो आपण? रोटी करतो. ओके, हो का, ब्रेड. ठीक आहे, आणि ह्याचं काय करतो आपण? ग्राम, हे डाळ आहे. कोणती डाळ? जरा हरभरा हरभरा हरभरा, असं करू आपण. हो का? क्लिअर? सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. गटातील वेगळे पद ओळखा. आणखीन परत ते चाललंय. वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती. हे बघा इथं हत्ती बाहेर येईल. हे सगळे काय आहेत? हे सगळे काय आहेत? मांसाहारी आहेत. मांसाहारी. ओके, हत्ती एकटाच काय आहे? शाकाहारी. सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके, टायगर, लायन, फॉक्स, एलिफंट सेम तेच आहे. हे मीट ईटर आहेत आणि हे काय आहे? प्लांट. प्लांट किंवा गवत वगैरे असं आपण धरू त्याच्यात. क्लिअर? शाकाहारी आहे तो, फक्त एवढं लक्षात ठेवा. सिंपल. चलो नेक्स्ट. गटातील वेगळे पद शोधा, ओळखा. चला ओके, चेक करू. वटवाघूळ, चिमणी, पोपट, कबूतर. हे बघा याच्यातलं वटवाघूळ येईल. वटवाघूळ हा रात्रीच फक्त निघतो, रात्री दिसणारा. सहसा तो दिसत नाही, त्याला दिवसा दिसत नाही. दिसणारा. हो का, नाईट बर्ड आहे तो. नेक्स्ट, बॅट, स्पॅरो, पॅरोट, डो. ओके, त्याच्यात पण बॅट येईल. ओके, सिंपल. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, गटातील वेगळे पद ओळखा. चलो बघू आपण. नदी, सरिता, सविता, जलवाहिनी. ओके, ह्याच्यातलं सविता येईल बघा. हे तीन समानार्थी आहेत. एकाच नदीलाच सविता म्हणतात, जलवाहिनी म्हणतात. सविता वेगळा आहे. ओके, क्लिअर? नेक्स्ट, ब्लॅक, व्हाईट, कलर, ब्ल्यू. हे सगळे कलर्स आहेत. हो का, कलर हा कलर नाहीये. हो का, कलर हा कलर नाहीये, त्याच्यामुळं कलर हा बाहेर निघाला. सिंपल. हे त्यांचे नाव आहेत सगळे कलर्सचे. सिंपल सिंपल लक्षात घ्या. नेक्स्ट, गटातील वेगळे पद ओळखा. संप, पंप, बंब. ओके, कंठ, कंठ निघेल बघा बाहेर याच्यातला. ओके, इकडे बघा. ट्रीज, ट्री, मून, रूट, स्टॉप. याच्यातला स्टॉप निघेल बघा. ह्या सगळ्या वस्तू आहेत. स्टॉप वस्तू नाही, स्टॉप म्हणजे थांबणे. सो तो बाहेर निघाला. एकदम सिंपल सिंपल आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, गटातील वेगळी संख्या शोधा. फाइंड द ऑड नंबर. ऑड नंबर हुडकायचा आहे आता बघा, आपल्याला ऑड नंबर हुडकायचा आहे. ओके, चला बघा आता ह्याच्यात हे 6 8 15 11. ओके, प्राईम नंबर हा मूळ नंबर, मूळ संख्या आहे बघा 11. बाकी सगळ्या मूळ संख्या नाही आहेत, त्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या संख्येनं भाग जाते. मूळ संख्या झाली ही. ओके, नेक्स्ट चेक करू आपण. 45 12 28 34. ओके, 45 12 28 34. 2 4. हे बघा ही विषम संख्या आहे. 45 बाहेर निघेल. विषम संख्या, बाकी सगळ्या सम आहेत बघा. लक्षात आलं का? हे बघा इथं 5, हे 2 8 आणि 4 ह्या काय आहेत? समसंख्या. विषम संख्या, समसंख्या. ग्रुप कसे तयार व्हायलेत लक्षात आले का तुमच्या? या संयुक्त संख्या, मूळ संख्या. ओके, नेक्स्ट बघू आपण 78. काय म्हणते बघा, 35 25 22 63. ओके चलो, हे बघा ही काय आली आता? विषम. ही झाली समसंख्या. समसंख्या, बाकी सगळ्या विषम संख्या. गट लक्षात येईल का काय व्हायलेत ते? समसंख्या, विषम संख्या. ओके, सिंपल. हे बाकीच्यांचा तिघांचा जो आहे हा काय येणार? एक गट, विषम संख्यांचा गट येणार. क्लिअर? ओके, सिंपल. क्लिअर आहे का? चलो नेक्स्ट.
ओके, वेगळा गट ओळखा. फाइंड द ऑड ग्रुप. आता ग्रुपच वेगळा ओळखायचा आपल्याला बघा. तर बघा 21 22 ठीक आहे, 44 45 ठीक आहे, 75 76 ओके, 77 88 86 ओके. हे बघा बाहेर निघालं बघा. तर बघा एक वाढ आहे, +1 केलेला आहे इथं. इथं पण +1च केलेला आहे. इथं पण +1च केलेला आहे. पण इथं +1 केलेलं नाही. इथं काय केलेलं आहे? -1 केलेला आहे. ओके. सो गटाच्या बाहेर निघाला, तो ग्रुप बाहेर निघाला. ओके, सिंपल सिंपल आहे, लक्षात घ्या एकदम. पुढं नेक्स्ट चेक करू आपण. 80 काय म्हणतं बघा. 19 21 ओके. मूळ संख्या, एक मूळ संख्या आहे, एक मूळ संख्या नाही. ओके, चेक करू आपण. 11 31 ठीक आहे, 11 31 दोन्ही आहेत. ठीक आहे, चेक करू आपण. 61 71 ओके आहेत. 29 31 ओके. हे बघा, हा गट निघेल बाहेर. हा तिन्ही गट कशाचा आहेत बघा. या तिन्ही गटात बघा, चेक करा तुम्ही. या सर्व मूळ संख्यांचा गट आहे. पण इथलं 21 मूळ संख्या आहे का? नाही, 21 मूळ संख्या नाही. क्लिअर आहे का? गट कसा बाहेर निघाला कळालं का? ग्रुप कसा बाहेर निघाला एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्यायचं आपल्याला. चलो नेक्स्ट पुढं काय म्हणते बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल? ओके. फाइंड द नंबर इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. चला, क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय ते बघू आपण. चेक करायचं आपल्याला. सिरीज वर लक्ष द्या एकदम. काय होईल बघा. 7 10 ओके. +3 केलं बघा. सॉरी, +3 केले. 7 +3 10 13 ओके. परत +3 केलं बघा. 13 16 +3 केलं. सो आता इथे 16 +3 किती येईल? 19. क्लिअर. एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या, एकदम सिंपल सिंपल. ओके, क्लिअर आहे का? चलो नेक्स्ट पुढे बघू आपण. ठीक आहे, चलो काय केलं बघा इथं आता. +1 ठीक आहे. 12 +2 ओके. चलो 14 +3 17 ओके. आणि 17 +4 21. मग इथं काय येतं? 21 + 5 21 + 5 26 ओके. सिंपल, एकदम सिंपल सिंपल आहे बघा. फक्त आपल्याला सिरीज कडे लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या अंकातून दुसऱ्या अंकात काय बदल झालाय ते लिहून घेतलं तर आपल्याला सोपं सोपं जाईल. ओके, क्लिअर. चलो नेक्स्ट पुढं बघा. 8 10 +2 केले बघा. एकदम सिंपल आहे. परत नेक्स्ट आणखी +2 केले. 10 +2 12 +2 केले बघा. +2 +2 केले. प्रत्येक ठिकाणी अधिक अधिक 2 करत आले. 16 मध्ये +2 करावे लागेल आपल्याला. 16 +2 18. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या, एकदम सिंपल सिंपल आहे. ओके, चलो नेक्स्ट. चलो सिरीज मध्ये काय येईल बघा. अपूर्णांक ओके. एक कमी कमी होत चालले बघा खाली. त्याचा छेद छेद त्याचे अंश समान दिलेले आहेत, पण छेद 1 ने कमी व्हायला बघा. हो का? बदल काय व्हायला आहे? छेद 1 ने कमी होतोय. 1 ने कमी होतोय. सिरीज लक्षात आली का? छेद 1 ने कमी. सिरीज आपल्याकडे सिरीज बघितल्यानंतर लक्षात आलं. अंश तर सेम आहेत. अंश समान आणि अंश समान असे पण असलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत ना. अंश समानच असला पाहिजे आणि छेद 1 ने कमी कमी होत चालला बघा. सो इथे काय येईल आता? 8 7 6. सो इथे काय येईल? 8/5 हो का? सिंपल. सो 8/5 कुठं आहे? ओके. सिंपल सिंपल लक्षात घ्या. क्लिअर. चलो नेक्स्ट पुढं काय म्हणते बघा. प्रत्येक चिन्हातील भिन्न आकृती ओळखा म्हणते. भिन्न भिन्न आकृती. ओके. फाइंड द ऑड फिगर इन ईच क्वेश्चन. ऑड फिगर बघायचे. ऑड सगळ्यात काहीतरी वेगळं असलं पाहिजे. हे बघा बघा इथं काय दिले. एक 2 रेषा आहेत, प्लसचं चिन्ह आहे. 2 रेषा. परत हे 2 उभ्या रेषा आहेत. नेक्स्ट इथं 2 रेषा एकमेकांना छेदल्यात, एकमेकांना छेदल्यात. सो काय येईल बाहेर? बाहेर काय येणार आहे? हे एकमेकांना छेदलेल्या नाहीत. ओके, एकदम एकमेकांना पॅरलल आहे, त्याच्यामुळं हे येणार आन्सर आपलं. क्लिअर. ते फिगर काय निघणार? भिन्न आकृती बाहेर निघणार. ओके, चलो नेक्स्ट परत चेक करू आपण. सेम क्वेश्चन आहे. चेक करू. इथं 1 1 2 3 3 दिल्यात. 1 2 3 3 1 2 इथं जॉईन झाले बघा. थोडंसं लक्ष देऊ आपण ह्याच्यावर. नेक्स्ट 1 2 3 हेच बाहेर निघणार बघा. हे 3 सगळीकडे 3 3 3 दिलेले आहेत. 1 2 3 आहेत, पण हे कुठे चिटकलेल्या नाहीत. हे वेगवेगळे आहेत. एकाच ठिकाणी ह्याच फक्त फिगर मध्ये, त्यामुळे ते भिन्न निघाली. ओके, ऑड फिगर निघाली. सिंपल. चलो नेक्स्ट चेक करू आपण. एक चौकोन दिलाय, त्याच्यात एका साईडला गोल दिलेला आहे. चौकोन दिला, त्याच्यात मधल्या साईडला गोल दिलाय. चौकोन एका साईडला गोल, चौकोन एका साईड बघा. हे बाहेर निघालं बघा. चौकोन मधल्या साईडला गोल आला इथं. ओके, एकदम सिंपल. आपल्याला निरीक्षण केल्यानंतर लगेच ऑड फिगर लक्षात येईल. सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट पुढं
दिलेल्या प्रत्येक प्रश्नात एक विशिष्ट क्रम आहे. प्रश्नातील सर्व पदांची त्या विशिष्ट क्रमाने मांडणी केल्यास मध्यभागी कोणते पद येते? ओके, चेक करू आपण. पर्णकुटी, झोपडी, मोठी हवेली, राजवाडा आणि घर. आता हे आपल्याला काय उतरता क्रम चढता क्रम म्हणण्यापेक्षा कसं एक क्रम आहे विशिष्ट क्रमाने, अगोदर काय नंतर काय नंतर काय. तर सगळ्यात अगोदर काय येईल बघा, आपल्याला पर्णकुटीच येईल अगोदर. ओके, सगळ्यात अगोदर काय येणार आपल्याकडं, पर्णकुटी. ओके, पर्णकुटी कटलं. नेक्स्ट पुढं पर्णकुटीपेक्षा थोडंसं मोठं काय येणार आहे, झोपडी येणार आहे, बरोबर आहे. झोपडीपेक्षा थोडंसं मोठं काय येणार आहे, मोठी हवेली नाही, राजवाडा नाही, घर येईल बघा. घराच्या नंतर काय येईल, मोठी हवेली येईल. ओके, आणि मोठ्या हवेलीच्या नंतर काय येईल, राजवाडा सर्वात शेवटला येईल. ओके, एक सिक्वेन्स लावला आपण सिंपल. ह्याच्यात काय म्हणते, मध्यभागी. हे बघा, इकडून एक कटला, इकडून एक कटला, इकडून एक कटला, इकडून एक कटला. सो मध्यभागी काय येणार आहे आपलं, घर. घर. सिंपल, एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. इकडे बघू काय म्हणते आता. The terms follow a certain sequence in each question. Okay, certain sequence आहे. Which term would be the middle if all the terms are arranged in proper order? एक प्रॉपर ऑर्डर मध्ये आपल्याला सगळे घ्यायचे. सो बघू आपण प्रॉपर ऑर्डर मध्ये अगोदर काय 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 घेता येईल आपल्याला. काय काय दिलं बघा, कॉटेज, हट, मेन्शन, पॅलेस आणि हाऊस दिले. सो अगोदर काय येईल, कॉटेज. सॉरी. ओके, कॉटेज. आता नंतर काय येईल, कॉटेज नंतर हट. नाही, अगोदर काय येईल आपल्याकडं, हट. ओके, हट. हट नंतर काय येणार आहे, कॉटेज. कॉटेज नंतर काय येईल, हाऊस. ओके, हाऊसच्या नंतर काय येईल, मेन्शन. आणि सगळ्यात शेवटला काय येईल, पॅलेस. क्लिअर. सो मिडलला काय येणार आहे आपल्याकडं, हाऊस. क्लिअर आहे का, एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट पुढं. सेम क्वेश्चन आहे, काय म्हणते बघा. दिलेल्या प्रत्येक प्रश्नात एक विशिष्ट क्रम आहे. प्रश्नातील सर्व पदांची विशिष्ट क्रमाने मांडणी केल्यास मध्यभागी कोणते पद येईल? ओके, मध्यभागी जे पद येईल विशिष्ट क्रमाने मांडणी करायचे. शब्द काय दिलेत बघा, दुपार, रात्र, पहाट, संध्याकाळ आणि सकाळ. सगळ्यात अगोदर काय होते, पहाट होते सगळ्यात अगोदर. चेक करू आपण, एका साईडने घ्यायचे आपल्याला. पहाट. पहाटेच्या नंतर काय होते, सकाळ होते. सकाळ घेऊ. सकाळीच्या नंतर काय होणार आहे, सकाळीच्या नंतर दुपार होणार आहे. ओके, सिंपल सिंपल, लक्षात घ्या. दुपारीच्या नंतर काय होणार आहे, संध्याकाळ होणार आहे. ओके, आणि संध्याकाळच्या नंतर काय होणार आहे, नेक्स्ट. संध्याकाळच्या नंतर लेस्ट काय होणार आहे आपल्याकडं, रात्र होणार आहे. सिंपल. सो मिडलला काय येणार आहे, दुपारी, दुपार. मध्यंतरी काय येणार आहे, मध्यभागी काय येणार आहे, मध्यभागी दुपार येणार आहे. ओके, हाच सेम आहे. द टर्म्स फॉलो अ सर्टन सिक्वेन्स इन ईच क्वेश्चन. विच टर्म वुड बी द मिडल इफ ऑल द टर्म्स आर अरेंज्ड इन प्रॉपर ऑर्डर? प्रॉपर ऑर्डर मध्ये आपल्याला बघायचे, चेक चेक करायचंय काय काय होते काय काय नाही ते. ओके, सो बघा आता अगोदर काय होणार आहे, प्रॉपर. प्रॉपर आपल्याला लक्षात घ्या. स्टार्टिंगला काय आहे अगोदर, डाऊन. ओके, त्याच्यानंतर काय होणार आहे, मॉर्निंग. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय होणार आहे, आफ्टरनून. नेक्स्ट पुढे काय येणार आहे, आफ्टरनून नंतर डस्क. अँड ॲट लास्ट नाईट. ओके, सो मध्ये काय येणार आहे, आफ्टरनून. मिडलला काय येणार आहे, आफ्टरनून. सिंपल सिंपल, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. आता बघा काय म्हणते, 90 ते 93 प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने काय येईल? डिटरमाइन द सिम्बॉल इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागेवर बघू, चेक करायचं आपल्याला काय व्हायला बघायचंय फक्त. आता ह्या पहिल्या ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात हे बघा, इथून इकडे गेल्यानंतर काय झालं बघा, एक गोल वाढला. हो का, +1 गोल. असं करू आपण, +1 गोल झाला बघा. साईड नाही बदलली तिथंच. इथून इकडे आल्यानंतर, इथून इकडे आल्यानंतर काय झालं बघा, +1 +1 म्हणजे 2 गोल, +2 2 गोल झाले. आता नेक्स्ट काय येईल म्हणतं इथं, नेक्स्टला काय यायला पाहिजे इथं आता, तर नेक्स्टला काय यायला पाहिजे, 1 गोल, 1 गोल, 2 गोल, 3 गोल,
ट्रायंगल ट्रायंगल असं यायला पाहिजे. सिंपल आहे का? लक्षात आलं का? +1 +1 एक एक गोल ऍड करत चाललेत ना ते. सो चेक करू आपण. 1 2 3 गोल. हे बघा, हे आलं बघा पहिलंच. हे नाही येणार. ओके. बदल काय होत चाललाय ते चेक करायचं आपल्याला. जो चेंज व्हायला सिक्वेन्स मध्ये काय बदल व्हायलाय, हो का? तो चेंज लक्षात आल्यानंतर आपल्याला आन्सर करता येईल. क्लिअर? चलो नेक्स्ट. सेम क्वेश्चन आहे. चेक करू आपण काय व्हायला ते. आता बघा, हा जो बॉक्स आहे, हा कुठं घेतला त्यांनी? शेवटचा बॉक्स. स्टार्टचा बॉक्स शेवटला घेतला. लक्षात आलं का? हा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर काय केला त्यांनी? स्टार्टिंगचा उचलला आणि शेवटला टाकला. आता इथं बघा प्लस आहे, हा प्लस इथं घेतला आणि इकडचा कुठं टाकला? शेवटला टाकला. आता सो इथं आपल्याकडे काय येणार आहे? हा जो ट्रायंगल त्रिकोण जो दिलेला आहे तो कुठे येणार? शेवटला. सो आपली फिगर कशी तयार होईल? अगोदर काय तयार होईल आपल्याकडं? हा बॉक्सला बॉक्स, नंतर प्लस, आणि नंतर काय तयार होईल? ट्रायंगल शेवटला येईल. ओके. सो बॉक्स, स्क्वेअर प्लस ट्रायंगल, किंवा चौरस अधिक अधिकचं चिन्ह आणि त्रिकोण, असं ओळखायचं आपल्याला. हो, पहिलं येईल का? नाही येणार. सेकंड नाही येणार. थर्ड हो का? चौरस आला, प्लस आलं, ट्रायंगल पण आलं. ओके. आणि हे पण येणार नाही. सिंपल, एकदम सिंपल सिंपल आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा. आता बघा, चेक करा इथं काय 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 बदल व्हायला बघा. चेक करा आता इथं. ओके. बदल बघा काय आहे. एक वर्तुळ दिलंय, सॉरी, एक त्रिकोण दिलाय, दोन चौरस दिलेत, परत एक त्रिकोण दिलाय. आता इथं काय येईल ते हुडकायचं आपल्याला. सो इथं एक चौरस दिलाय, इथं एक त्रिकोण दिलाय, इथं एक चौरस, आता त्रिकोण, दोन चौरस. सो इथला त्रिकोण तीन, एक त्रिकोण. सो इथं बघा त्रिकोण एक, एक दोन तीन चार, तीन त्रिकोण ऍड काय केलंय? शेवटला तिसरा त्रिकोण ऍड केलाय. एक त्रिकोण, दोन त्रिकोण, तीन त्रिकोण. एक दोन जोड्या कशा लावता येईल? एक मिनिट आपण चेक करू थोडस जरा. सिक्वेंट्रियल चेक करू. आता बघा, इथला त्रिकोणीने काय केलाय? एक दोन तीन. ओके, असा आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स लक्षात घ्या. त्रिकोण चौकोन चौकोन इथपर्यंत सिक्वेन्स आहे. एक ह्या तिघांचा एक सिक्वेन्स आहे. परत बघा इथे लक्षात द्या थोडस. ह्या तिघांचा एक सिक्वेन्स झाला, ह्या तिघांचा एक सिक्वेन्स झाला, आणि ह्या तिघांचा एक सिक्वेन्स झाला. ओके. सिक्वेन्स लक्षात आला का? कसा कसा केलेला आहे त्यांनी? अगोदर त्रिकोण, नंतर दोन चौकोन. आता इथं त्रिकोण आहे, सो इथं काय येणार? दोन चौकोन. सो इथं काय येणार? चौकोन. आता इथे त्रिकोण आहे, सो इथं काय येणार? दोन चौकोन. सो इथं काय येणार? चौकोन. क्लिअर? सिंपल. सो आपलं काय येणार आहे? चौकोन चौकोन. क्लिअर आहे का? थोडस एकदा व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपण, आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके. चलो नेक्स्ट. पुढं चेक करू. आता पहिल्या फिगर मधून दुसऱ्या फिगर मध्ये काय झाले बघू आपण. पहिली फिगरला इतर रेष ओढल्या बघा. हे बघा, ही पहिली इतर रेष. नेक्स्ट काय केलं त्यांनी? परत इथं वरच्या साईडला रेष ओढली, म्हणजे ही रेष अगोदरचीच होती, त्याच्या वर गेली रेष अशी. सो आता हे तिसऱ्या ह्याच्यात काय येणार? तर तिसऱ्या ह्याच्यात ऑटोमॅटिक कसं येणार बघा. तो काही पहिल्या ह्याच्यातली रेष, ही दुसऱ्या ह्याच्यातली रेष, तर तिसऱ्या ह्याच्यात कुठून येणार? वरच्या साईडनं रेष येणार. लक्षात आला का? सिक्वेन्स काय आहे तो? हे येईल का सिक्वेन्स? नाही येणार. हा येईल का? नाही येणार. हा नाही येणार. हा नाही येणार. हे बघा, हे इथून हे पहिली रेष, हे दुसरी रेष, हे तिसरी रेष. ओके, सिंपल. चलो नेक्स्ट. क्लिअर आहे का? एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्यायचं आपल्याला. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा. चुकीचे पद ओळखा. फाइंड आउट द इनकरेक्ट टर्म. आता इनकरेक्ट ह्याच्यात काहीतरी चुकीचं दिलेलं आहे, ते ओळखायचं आपल्याला. काय चुकीचं आहे बघू आपण. 12. ओके, 12च्या पुढे बघू. 12 म्हणजे 12. हे काय होणार आहे? +5. चेक करू आपण. 17 हे काय होणार आहे? +5. ओके. परत काय होणार आहे? 22 +5. इथं काय यायला पाहिजे? 27. ठीक आहे, चेक करू आपण. नाही येणार हे. इथं बघू आपण. हे इथं चुकलेलं आहे, इथं काहीतरी चुकलेलं आहे. टर्म कोणती चुकलेली आहे इथं काहीतरी बघू, पण आपण पुढे चेक करायचं आपल्याला तरी. 32 +5. ओके, सिंपल. सो हे 28 आपली टर्म चुकलेली आहे. क्लिअर? इथं काय यायला पाहिजे? टर्म कशी असली पाहिजे? 12 17 22 +5 27 +5 32 +5 37. ओके. 27 इथे 28 दिले. सो ही काय आहे? चूक आहे, इनकरेक्ट आहे. क्लिअर आहे का? चलो नेक्स्ट. पुढं चेक करू आपण.
4 आणि 3 7 +3 7 आणि +4 11. ओके, पुढे नेक्स्ट बघू आपण. 11 +4 15. ओके, 15 +4 19. चेक करायचे आपल्याला काय चुकले ते. 19 +4. ओके, +4 ++. हे बघा, हीच पहिलीच टर्म चुकीची आहे. इथे जर आपल्याला +4 आणायचं असलं तर इथे ह्या टर्मला काय घ्यावं लागेल आपल्याला. 3 +4 7. ओके, +4 11 +4 15 +4 19 +4 23. सो रॉंग टर्म कोणती आहे, इनकरेक्ट टर्म कोणती आहे, 4. क्लिअर आहे, सिंपल, क्लिअर. ओके, चलो नेक्स्ट काय म्हणता बघूत आता आपण. चेक करू. 4 +5. चेक करायचं फक्त टर्म, इनकरेक्ट टर्म हुडकायचे ना आपल्याला. सो आपल्याला चेक करावं लागेल. प्लस +5. ओके, 5 इथून 5 वरून 90 ला आलं बघा. +7. ओके, चेक करू आपण. 16 +8. ओके, चेक करू आपण. 8 24 +8 आणि 36. अरे, 6 6 12. सॉरी, इथं +12 येईल. +12 आणि इथं किती येईल आता हे, +13. ओके, सिंपल. सो लॉजिक काय येईल बघा आता हे. +7 +7 +9. हे बघा, एक टर्म कोणती चुकलेली आहे इथं आता. +2. इथं दोन दोन्ही वाढवत चाललेला आहे. पण इथंच बघा आता काय केलेलं आहे त्यांनी. +7 +9. सो 4 +5 9 9. ओके, 9 +7 16. ओके, +9 16 +9 16 +9 इट्स 25. 16 +9 25. 25 25च्या पुढे आता प्लस प्लस मी कसं करत चालू बघा. +7 इथं आलं. ओके, प्लस सॉरी +5 इथं आलं. इथं +7 आलं. सो आता इथे काय करणार, +9 आलं. व्हेरी गुड. आता इथे काय येणार, +11. सो इथं काय येणार, 36 आलं बघा आपलं. आणि इथं प्लस काय येणार, 13. ओके, एक 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 आड एक अंक, एक आड एक अंक असं करून त्यांनी केलेला आहे. सो टर्म आपली कोणती चुकलेली आहे बघा, टर्म कोणती चुकलेली आहे. सो +8 24. ओके, ही टर्म चुकलेली आहे. तिथं 25 असलं पाहिजे. इनकरेक्ट टर्म कळाली का. सिंपल सिंपल आपण करत गेल्यानंतर आपल्याला येणार आहे. चलो पुढं नेक्स्ट काय म्हणते बघा. एका वर्गातील मुलांची आणि मुलींची एकूण संख्या 36 आहे. ओके, मुलांची आणि मुलींची आणि एकूण संख्या 36 आहे. मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. त्या वर्गातील मुलांची संख्या किती. ओके, एकदम सिंपल आहे, लक्षात घ्यायचं आपल्याला. बघा काय म्हणते. टोटल नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ क्लास इज 36. नंबर ऑफ गर्ल्स इज ट्वाइस द नंबर ऑफ बॉईज. व्हॉट इज द नंबर ऑफ बॉईज इन द क्लास. ओके, तर आता मला काय करायचं, अगोदर मुलांची आणि मुलींची एकूण संख्या 36 आहे. ओके, म्हणजे बघा मुले, कसं इक्वेशन कसं तयार होते बघा, एकदम सिंपल सिंपल. मुले आणि एक मुली आहेत एका वर्गात. ओके, एकूण म्हणल्यावर काय करतो आपण, बेरीज. ओके, हे किती आहेत, एकूण किती आहेत, 36 आहेत. ओके, आता ह्याच्यात काय म्हणते, मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. कुणाच्या दुप्पट आहे, मुलांच्या दुप्पट आहे. सो आपण इथे काय करू, मुलांची संख्या बघा, मुलांची संख्या एक्स मानू. क्लिअर. ओके, सो आता मुलांची संख्या एक्स मानल्यानंतर मुलींची संख्या किती येणार आहे, मुलींची संख्या किती येणार आहे. सिंपल सिंपल लक्षात घ्यायचं आपल्याला इक्वेशन एकदम मुलींची संख्या किती येणार आहे, दुप्पट. दुप्पट म्हणजे काय, 2x. ओके, आता इथपर्यंत लक्षात आलं. आता या दोघांना आधार म्हणून आपण काय करू, मुले. मुले म्हणजे काय आहे, एक्स आहे. आणि मुली अधिक मुली म्हणजे काय आहे, 2x आहे. ओके, क्लिअर आहे का, सिंपल. बरोबर काय झालं हे, 36 झालं. क्लिअर. चलो आता 2x आणि 1x हे किती झाले, 3x. 3x बरोबर 36. ओके, आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला काढायचे काय, एक्स काढायचे. एक्स काढलं तरच आपल्याला बाकी सगळं काढता येणार आहे. सो आता 3 आणि एक्स मध्ये कशाचं चिन्ह आहे,
काहीच चिन्ह नाही, इन द सेन्स गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, याच्या समोर गुणाकाराचं चिन्ह आहे. सो हे इकडे आल्यानंतर काय होईल? ऑटोमॅटिक भागाकारात रूपांतर होईल. क्लिअर? सो 36/3, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. म्हणजे आपल्याकडे एक्स बरोबर काय आलं? 12. सिंपल आहे का? एक्स म्हणजे काय? मुलांची संख्या. मुलांची संख्या किती आली आपल्याकडं? 12. 12 मुले. क्लिअर? आता काय म्हणते? वर्गातील मुलांची संख्या. मुलांचीच संख्या विचारली आपल्याला. क्लिअर आहे का? एकदम सिंपल, लक्षात घ्या. ओके. बॉईज हो का? काय म्हणते बघा, बॉईज प्लस गर्ल्स किती झाले? दोन्ही 36 झाले. ओके. आपण बॉईजला काय बनवू? एक्स मानू. ठीक आहे. मग बॉईजच्या दुप्पट म्हणजे काय म्हणते बघा, नंबर ऑफ गर्ल्स ट्वाइस द नंबर ऑफ बॉईज. ट्वाइस म्हणजे काय? 2x = 36. ओके. दिस इज 2x + x, 3x = 36. एक्स काढायचा आहे आपल्याला. सो 3 ला इकडे घेतलं, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. सो डिवाइड बाय 3, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो x = 12. हाऊ मेनी बॉईज? 12 बॉईज. ओके. सिंपल सिंपल, लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट. बीनाला वीणापेक्षा अधिक गुण मिळाले. ओके. बीनाला वीणापेक्षा अधिक गुण मिळाले, पण रीमाला बीनापेक्षा कमी गुण मिळाले. तर सर्वात कमी कमी गुण कोणास मिळाले? ओके. आता लक्षात घ्या, आपण काय करू? बीना. आता बघा हा लहान मोठेपणा कसा करायचा आपल्याला. हे कोण आहे? तुलना कोणा कोणाची आहे? बीना हो का? हे मध्ये बॉक्स दिला आपण, आपल्याला तुलना कशी करायची? सिंपल, लक्षात घ्यायचा लॉजिक. ओके. बीना इकडे काय? वीणापेक्षा अधिक म्हणजे वीणा, या दोघांची तुलना आहे. बीना आणि वीणा. बीनाला वीणापेक्षा अधिक गुण मिळाले. बीनाला वीणापेक्षा अधिक गुण मिळाले. जे अधिक आहे त्याच्याकडे म्हणजे जे मोठं आहे त्याच्याकडे काय? 2 तोंड. ओके. अधिक गुण मिळाले. क्लिअर? पण रीमाला बीनापेक्षा कमी गुण मिळाले. आता हे रीमा, रीमाला परत बॉक्स, कुणापेक्षा कमी गुण मिळाले? बीनापेक्षा. हे बीनापेक्षा कमी गुण मिळाले. ओके. म्हणजे आता इथं बघा, ह्याच परत रीमाला बीनापेक्षा कमी गुण मिळाले. रीमाला बीनापेक्षा कमी म्हणजे गुण जास्त कुणाला मिळाले? बीनाला मिळाले. रीमा कमी आहे म्हणून रीमा इकडे झाली. ओके. तर सर्वात कमी कमी गुण कुणाला मिळाले? आता इक्वेशन कसं होईल बघा आपल्याला. अगोदर इथे लक्षात द्या, अगोदर काय आहे? बीना हो का? इथं कोण आहे? विना. ओके. विनापेक्षा बिनाला जास्त गुण आहेत. आणि परत काय आहे? इथं आहे रीमा हो का? बिनाला रीमापेक्षा जास्त गुण मिळाले. सो सगळ्यात कमी गुण कुणाला मिळाले? रीमाला मिळाले. आलं का लक्षात लॉजिक? ओके. चलो इकडे बघा आता. बीना हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन विना. ओके. इथं बीना आहे आणि इथं विना आहे हो का? बीना हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन विना. मोर मार्क्स. ओके. जो मोर आहे त्याच्याकडे 2 तोंड, इथे 2 तोंड ठेवायचे. नेक्स्ट पुढे काय म्हणते? बट रीमा हॅज स्कोर्ड लेस मार्क दॅन बीना. रीमा, रीमा, रीमा हॅज स्कोर्ड लेस मार्क दॅन बीना. लेस मार्क दॅन बीना. हु हॅज स्कोर्ड लिस्ट. ओके. लिस्ट कोण स्कोर केला? मग तर रीमानं लिस्ट स्कोर केला. क्लिअर? सिंपल आहे का? एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. पुढं सेम आहे. एफ हा पी पेक्षा हलका आहे. चेक करू आपण, तेच आत्ताच सर सेम. एफ आहे एक आणि पी आहे एक. एफ हा पी पेक्षा हलका आहे. पी पेक्षा हलका म्हणजे एफ ला थोडा हलका झाला, पी मोठा झाला. ओके. पण बी हा पी पेक्षा वजनाने जड आहे. आता इथं बी दिलाय. बी हा काय आहे? पी पेक्षा वजनाने जड आहे, म्हणजे हा बी परत मोठा झाला. तर सर्वात कमी वजन कोणाचे? सर्वात कमी वजन कोणाचे? तर एफ चे. ओके. सिंपल आहे का? एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. इकडे बघू आपण. एफ हॅज लाइटर दॅन पी. हा एफ हो का? आणि हा पी. एफ इज एफ इज लाइटर दॅन पी म्हणजे एफ लहान आहे, पी मोठा आहे, जड आहे. ओके. बट बी इज हेवियर दॅन पी. आता हा बी आहे, जो काय आहे? हेवियर आहे पी पेक्षा. देन विच विच वन इज द हायेस्ट. हायेस्ट कोण आहे म्हणते? आता बघा ह्याच्यात हायेस्ट
ओके, हायेस्ट कोण येईल मग ह्याच्यात आता? तर हायेस्ट ह्याच्यात बी येईल. हा प्रश्न वेगळा आहे, हो का? आणि हा प्रश्न वेगळा आहे. लक्षात आलं का? इथं हायेस्ट विचारलेला आहे. क्लिअर? सिंपल. सॉरी, हायेस्ट नाही, लाईट टेस्ट, सॉरी सॉरी, हा तोच आहे लाईट टेस्ट विचारले. वाचण्यात माझी हे झाली जरा. सो लाईट टेस्ट कोण आहे? एफ आहे लाईट टेस्ट. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. पुढं काय म्हणते बघा, खाली दिलेली कोणती आकृती वेगळी आहे? ठीक आहे, चलो. फाइंड फाइंड आउट द ऑड फिगर. ऑड फिगर बघायचे आपल्याला. बघा काय दिसतंय, षटकोन दिसतंय एक, आणि त्यात दोन रेषा आहेत छेद आल्यात. षटकोने चार समान भाग केले, षटकोनने दोन रेषा छेद आल्यात. हे बघा, हे ऑड मॅन आउट निघणार, कारण हे समान भाग केलेले आहेत इथं. हे बाकीचे समान भाग आहेत का? नाही. सिंपल. क्लिअर आहे का? एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चौथीच्या पेपर पहिला, त्याच्यातला भाग दुसरा कव्हर केला. त्याच्यात आपण 51 ते 100 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवले. मुलांना हा आपला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि ज्ञानवर्धक ठरेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही आणखीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला याच्यानंतरचे व्हिडिओज अपलोड झाल्यानंतर लगेच पहिल्यांदा आपल्याला मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.